स्पेशली 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिलेबी आणि मसाले भाताचा बेत हा प्रत्येकाच्याच घरी असतो। मसाले भाताची रेसिपी मी नुकतीच शेअर केली आहे। परफेक्ट मेजरमेंट विथ स्पेशल टिप्स सहित कुरकुरीत होममेड जिलेबी ही रेसिपी मी आज शेअर करते आहे। जिलेबी किती कुरकुरीत झाली आहे हे मी तुम्हाला आज दाखवते आहे। कुरकुरीत होण्यासाठी काय करावं लागतं या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्यात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दुसरं असं, जिलेबी ज्यावेळी आपण तेलात किंवा तुपात सोडत असू, सोडल्यानंतर ती पटकन फुगून यायला हवी। फुगून आली तरच ते पाक व्यवस्थित पिते किंवा पाक व्यवस्थित ओढते आणि तरच रसीली जिलेबी तयार होते। तर हे बघा, या ठिकाणी मी तेलात सोडतीये आणि सोडल्यानंतर पटकन जिलेबी फुगून येते। तर जिलेबी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी मैदा घेतलाय। हवं तर गव्हाचं पीठ घेऊ शकता। साधारण 150 ग्रॅम होतं। थोडंसं प्रेस करून भरलंय त्यामुळे 150 ग्रॅम होतं। मैदा 2 वेळा चाळून घेतलेला आहे। मेजरमेंटसाठी आपल्या घरी असलेलं कोणतंही भांडं घेऊ शकता। लहान चमच्यानी 2 चमचे बारीक सुजी घालतीये। जिलेबी कुरकुरीत होण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये कडकपणा राहण्यासाठी मी सुजी वापरलेला आहे। पाणी थोडंसं गरम घ्यायचं आहे आणि थोडं थोडं घालून भिजवून घ्यायचं आहे। 1 वाटी पाणी मी घेतलेलं आहे। जितकं गरज असेल तितकंच वापरायचं आहे। पीठ थोडंसं घट्ट भिजवायचं आहे। कंटिन्यू 2 ते 3 मिनिट फेटून घ्यायचं आहे। पाणी 1 वाटीमधलं हे थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे। 1 मोठा चमचा होईल इतपत। हे 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे। आता आपल्याला शुगर सिरप बनवण्यासाठी साखर घ्यायची आहे। 1 वाटी मैदा घेतलं होतं त्यासाठी 2 वाटी साखर घ्यायची आहे। डबल घ्यायची आहे साखर आणि 2 वाटी साखरेसाठी 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। हाफ क्वांटिटीमध्ये पाणी घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर साखर विरघळेपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचं आहे। गॅसचा फ्लेम हे मीडियमवरच ठेवायचं आहे। तर छान उकळी आली आहे। साखर सुद्धा पूर्ण मेल्ट झाली आहे। मेल्ट झाल्यानंतर 1-2 उकळी गेल्यानंतर मग पाक बघायला घ्यायचं आहे। पाक कोणता घ्यायचा तर 1 तारीपेक्षा पण आधीचा पाक घ्यायचा आहे। म्हणजे पूर्ण पाक येऊ द्यायचा नाही आहे 1 तारी। फक्त हाताला चिकटपणा लागलं की गॅस बंद करायचा आहे। मी 2 ते 3 वेळा दाखवते। तार बिलकुल येत नाही आहे, फक्त चिकटपणा आहे। तार आली की 1 तारी पाक येतो, पण आपल्याला 1 तारी नाही घ्यायचं आहे, फक्त चिकटपणा आहे। पाक जर कच्चा राहिला तरी सुद्धा जिलेबी मऊ पडते। तर हा पाक परफेक्ट आलेला आहे। गॅस ऑफ करायचा आहे आणि मग याच्यामध्ये वेलची पूड घालते थोडंसं आणि सगळ्यात आधी 1 मोठा चमचा तूप घालते। तूप कशासाठी घालायचं तर पाक स्टेबल राहतो, पुढे जात नाही आहे। जिलेबी त्याच्यामध्ये 1 बॅच काढल्यानंतर पाक घट्ट होतो असं बऱ्याच जणांचा प्रश्न होता। तर त्याचं उत्तर हे आहे की पाक बनवल्यानंतर पटकन त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तूप आणि 1 मोठा लिंबू पिळून घ्यायचं आहे। म्हणजे पाक आहे त्या स्थितीत राहतो, बिलकुल घट्ट होत नाही आहे। वेलची पूड घालते। आता हा पाक बाजूला ठेवायचा आहे आणि आपल्याला जिलेबी बनवायचे आहेत। हे पुन्हा एकदा अर्धा मिनिट फेटून घेते। त्यानंतर 2 मीडियम साईजचे लिंबू घेतलेत, ज्याच्यामध्ये रस भरपूर आहे। रस कमी असेल तर 3 लिंबू घ्यावे लागतील आणि लिंबू जर मोठा असेल तर 1 लिंबू चालू शकतो, पण रस भरपूर असायला हवा। का तर आंबटपणा असेल तरच सोडा ॲक्टिव्ह होणार आहे आणि सोडा ॲक्टिव्ह झाला तरच तुमची जिलेबी फुगणार आहे। जिलेबी फुगली तरच ती पाक ओढणार आहे। तर या गोष्टी पूर्णपणे मी एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहेत। पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। सोडा किती घालायचा तर 1/4 टीस्पून घेतलेला आहे। आपल्या नॉर्मल चमच्यानी पाव चमचा सोडा घालतीये। हे हलक्या हाताने हलवायचं आहे। सोडा घातल्यानंतर हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।
पीठ कितपत घट्ट ठेवायचं हे बघू शकता. पीठ जर पातळ झालं तर जिलेबी चपटी होते आणि फार वेडीवाकडी अशी पडते तेलामध्ये सोडत असताना. तर पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. या स्टेजला जर तुम्हाला पीठ पातळ वाटलं तर थोडंसं मैदासुद्धा ॲड करू शकता. जिलेबी मेकर असेल तर त्याच्याने बनवू शकता किंवा या ठिकाणी मी पॉलिथिन बॅग वापरली आहे. थोडंसं कट करून घ्यायचं आहे. बॅग ही जाडसर असावी. मी या ठिकाणी मैद्याचीच बॅग वापरली आहे आणि कट केलेला भाग वरच्या बाजूला ठेवायचा आहे आणि एका खोलगट भांड्यामध्ये घालून त्याच्यामध्ये आपण हे पीठ घालायचं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता. थोडंसं घट्ट आहे पीठ. हे अशा पद्धतीनं पॅक करून उचलून धरायचं आहे. कट केलेला भाग हा वरच्या बाजूलाच सोडायचा आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. अशा पद्धतीनं जिलेबी सोडायची आहे. जिलेबी पाक ओढत नाही आहे याची कारणं 2 ते 3 आहेत. एकतर पीठ पातळ झालं की जिलेबी चपटी होते, त्याच्यामुळं पाक ओढत नाही. दुसरं असं सोडा कमी झालं तर जिलेबी फुगतच नाही आहे आणि नाही फुगली तर पाक ओढणार नाही आहे. आणि तिसरं असं पाक जर एकदम पक्का झाला असेल, एक तारी वगैरे किंवा त्याच्याही पुढं गेला असेल तर जिलेबी पाक बिलकुल ओढणार नाही आहे. तर ही 3 कारणं मी सांगितलेली आहेत. एक बाजू भाजल्यानंतर परत दुसरी बाजू पलटून टाकायची आहे. तर छान गुलाबी कलर आलेला आहे. कलर गुलाबी आला तरच जिलेबी कुरकुरीत राहते. यापेक्षा कमी कलरवर काढलं गेलं तर थोड्या वेळानंतर ती मऊ पडते. म्हणून या ठिकाणी छान असा गुलाबी कलर आल्यानंतरच मी काढलेला आहे आणि डायरेक्टली पाकात टाकलेला आहे. परत दुसरी बॅच घ्यायची आपल्याला. फक्त 10 ते 15 मिनिटात जिलेबी तयार होते. होममेड परफेक्ट जिलेबी. तर हे सुद्धा खूप छान फुलून आलेलं आहे. हे बघा. आणि पाक पटकन ओढलेला आहे जिलेबी. पाकात तूप घातल्यामुळं जिलेबीला टेस्ट खूप छान येते आणि पाक शेवटपर्यंत आहे असाच राहतो. एका वाटीमध्ये साधारण 4 बॅच होतात. या पद्धतीनं घातलं तर 5 ते 6 किंवा 7 ते 8 जिलेबी घातलं तर. आता हे पाकातून काढायचं आहे आणि दुसरी बॅच याच्यामध्ये घालायची आहे. तर खूप छान अशा जिलेबी तयार झालेल्या आहेत. होममेड जिलेबी. अगदी हवं तेव्हा बनवून खाऊ शकता. फ्रेश आहेत. हवं तर तुपातसुद्धा तळू शकता. तुपातली जिलेबीसुद्धा खूप छान लागते. तर मस्त अशी जिलेबी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.